नमस्कार मंडळी, आज मी इथे तुम्हाला झटपट तूप कसे बनवायचे ते सांगणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला विशेष टीप सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी एका मोठ्या पातेल्यात साय काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अजिबात पाणी न घालता सतत 5 मिनिट हलवायचे आहे आपल्याला इथे. आणि असेच हलवायचे 5-10 मिनिट आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी विसळून टाकून घ्यायचे आपल्याला इथे. 5 मिनिट असंच एकसारखं हलवत राहायचे. मग आपोआप लोणी वर येते. सुरुवातीला पाणी न टाकता हलवल्यामुळं आपलं लोणी लवकर वर येते. थोडं 5 मिनिट हलवून झाले की थोडंसं पाणी आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. अशीच सोपी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. होऊ शकता आपलं लोणी कसं पांढरं शुभ्र वरी आल्याला दिसतंय. 5 मिनिट हलवून घेतलं की आता बघा हातानं आपण काढून घेऊ. लोणी आपलं झालेलं आहे व्यवस्थित. हाताने सगळा गोळा करून व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही असंच एकदा सोप्या पद्धतीनं करून ही पद्धत कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. आपण ही लोणी हातानं व्यवस्थित गोळा करून काढून घेऊन ताक एका भांड्यात ओतून घेऊ. आणि आता तो लोण्याचा गोळा ह्या भांड्यात टाकून 1 ग्लास पाणी टाकून लोणी चांगलं स्वच्छ खळखळ धुवून घेऊ. लोणी चांगलं धुवून घेतल्यामुळं आपल्या तुपाला छान वास येतो. कुबट वास येत नाही आणि आपलं तूप जास्त दिवस 6 महिने पण टिकू शकते. काही पाणी आपण त्या ताकामध्ये टाकून घेऊ आणि तूप लोणी कडवायला ठेवू गॅसवर. मीडियम गॅस ठेवायचा इथं आपल्याला. तूप ओतू जाऊ नये म्हणून आपल्याला लक्ष द्यायचे आहे इथे. तसं मोठं भांडं घ्यायचं, नाहीतर मध्ये 1 चमचा जेवायचा टाकून द्यायचा, म्हणजे आपलं तूप ओतू जात नाही. जर रवाळ तूप आवडत असेल तर गरमच डब्याला झाकण लावून ठेवायचे. जर तुम्हाला मऊ तूप आवडत असेल तर तूप थंड झाल्यावर डब्यात काढायचे. तूप हे कळण्यासाठी आता बुडबुडे आलेले आहेत तुपाला आपल्या, वळकून घ्यायचे. आता मी त्याच्यात तुळशीचे पाणी टाकून घेतलेले. आता वास सुटलेला आहे आपल्या इथं तुपाला. आता मी गरमच डब्यात झाकण लावून ठेवणार आहे. बघा माझे तूप कशी रवाळ एकदम छान मस्त वास यायला आहे तुपाला, खमंग. आणि ती कडवलेल्या भांड्यात तुम्ही पाणी टाकून उकळून भाजीवरणाला ते पाणी वापरू शकता आणि भांडं पण आपलं स्वच्छ होऊन जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.